मंडळी, तुम्हाला काय वाटतं? सर्वात आधी भगवद्गीता कोणी ऐकली असेल? जर तुमचे उत्तर अर्जुन किंवा हनुमान असेल तर तुम्ही चुकीचे आहात. कारण जेव्हा श्रीकृष्ण कुरुक्षेत्रात अर्जुनाला गीता सांगत होते तेव्हा संजय त्यांच्या दिव्य दृष्टीने तीच भगवद्गीता धृतराष्ट्रालाही सांगत होते. पण हेही उत्तर चुकीचे आहे. कारण भगवद्गीतेचे 4थ्या अध्यायात श्रीकृष्ण स्वतः सांगतात की त्यांनी ती भगवद्गीता आधी सूर्यदेवांना सांगितलं, नंतर सूर्यदेवाने मनूला सांगितलं आणि मनूने इक्ष्वाकुला. अशा रीतीने हे ज्ञान पिढ्यानपिढ्या पुढे जाऊन राजांपर्यंत पोहोचले. पण कालांतराने ही भगवद्गीता जगातून लुप्त झाली. मग पुन्हा एकदा श्रीकृष्णाने कुरुक्षेत्रात अर्जुनाला आणि रथावर बसलेल्या हनुमानजींना भगवद्गीता सांगितली. कारण अर्जुन तर एक निमित्त होते. खरी भगवद्गीता तर हनुमंतांना सांगायची होती. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मंडळी, तुम्हाला काय वाटतं? सर्वात आधी भगवद्गीता कोणी ऐकली असेल? जर तुमचे उत्तर अर्जुन किंवा हनुमान असेल तर तुम्ही चुकीचे आहात. कारण जेव्हा श्रीकृष्ण कुरुक्षेत्रात अर्जुनाला गीता सांगत होते तेव्हा संजय त्यांच्या दिव्य दृष्टीने तीच भगवद्गीता धृतराष्ट्रालाही सांगत होते. पण हेही उत्तर चुकीचे आहे. कारण भगवद्गीतेचे 4थ्या अध्यायात श्रीकृष्ण स्वतः सांगतात की त्यांनी ती भगवद्गीता आधी सूर्यदेवांना सांगितलं, नंतर सूर्यदेवाने मनूला सांगितलं आणि मनूने इक्ष्वाकुला. अशा रीतीने हे ज्ञान पिढ्यानपिढ्या पुढे जाऊन राजांपर्यंत पोहोचले. पण कालांतराने ही भगवद्गीता जगातून लुप्त झाली. मग पुन्हा एकदा श्रीकृष्णाने कुरुक्षेत्रात अर्जुनाला आणि रथावर बसलेल्या हनुमानजींना भगवद्गीता सांगितली. कारण अर्जुन तर एक निमित्त होते. खरी भगवद्गीता तर हनुमंतांना सांगायची होती. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.